मास्तर, काय झालंय? खोत तुम्ही? हे काय झालं? नरसू बाबा गेला. हे असं अचानक कसं झालं? ते काय आपल्या हातात असतं? माणूस जन्माला येणार याचा 9 महिने गाजावाजा असतो, पण जाताना 9 घटका सुद्धा पुरेशा असतात. मास्तर, हे कोण? यांना मी पहिल्यांदाच पाहतोय. मोरया. मोरया म्हणतात या देहाला. मी गुरुजींचा शिष्य, त्यांची दीक्षा घेतली आहे. खूप लहान होतो तेव्हा गुरुजी एकदा गावात आले होते. तिथे असलेल्या एवढ्या सगळ्या मुलांमध्ये त्यांनी माझ्यात काय पाहिलं कोणास ठाऊक, पण त्यांनी मला जवळ बोलवलं आणि माझ्या बाबांना म्हणाले, मला हा मुलगा द्या, मी याला माझा शिष्य करून घेणार आहे. माझे बाबा गुरुजींचे भक्त, ते लगेच हो म्हणाले. गुरुजींनी माझं नाव मोरया ठेवलं आणि तेव्हापासून मी त्यांच्या सेवेत रुजू आहे. पण बाबांचं हे असं तुम्हाला कसं कळलं? हीच तर गुरुजींची किमया आहे. त्यांनी मला फक्त शिष्य नाही करून घेतलं, त्यांच्यासारखंच करून घेतलं. एक एक करून गुरुजींनी मला त्यांच्याजवळच्या सगळ्या गोष्टी दिल्या. त्यांचं ज्ञान, त्यांचं सामर्थ्य, त्यांनी अवगत केलेली विद्या, सारं काही. देहानं आणि रूपानं जरी मी वेगळा दिसत असलो तरी गुरुजींपासून वेगळं माझं असं काहीच नाही. आणि म्हणूनच तर त्यांचा अंतकाळ जवळ आला हे कळल्यावर माझा विश्वास आहे. पण गुरुजी, गुरुजी, एखादा कपडा काढून टाकावा तसं त्यांनी आपलं वृद्ध शरीर टाकून दिलं आणि या मोरयाच्या शरीराचा स्वीकार केला. पण खोतानं तुम्ही एवढ्या रात्री काय करताय? मास्तर, नाही म्हणजे आत्ताशी 9 वाजतायत. फार काय असा उशीर झालेला नाहीये. आणि खरं म्हणजे इथे माळावर पोचायचं म्हणजे वेळ हा लागणारच नाही का? नाही म्हणजे मी एकटा असतो तर भराभरा चालत आलो असतो, पण आमच्या बरोबर मास्तर, मी काही असो नाही म्हणजे माळावर पोहोचणं महत्वाचं नाही. ही अशी काही मागं लागली की हिला एकटीला सोडून येणं कठीण झालं. म्हटलं झाला उशीर तर झाला, असं कुठं जायचंय. नाही, असं होतं कधी कधी. मी आपलं सहज विचारलं. हो म्हणजे मी बोललो ना तस की पाटील, दादा तर कुठेही पत्ता लागत नाही हो. कुठे गेला असेल होतो? कुठे कुठे शोध घेतला तुम्ही? सगळीकडे हो. आमचं गावच नाही, आजूबाजूची गावात सुद्धा पालथी घातली. शेतघर सुद्धा बघितलं, कुठेही नाही येतो. आता या ठिकाणी नाही तर मग गेलं कुठे हे खोत? काय सांगणार आता, मला कळत नाहीये. बरं, त्याला कोणी बघितलं असं सांगणारे कोणी भेटत नाहीये. वासुदेव खोताने असं नको होतं करायला. त्यांना माहिती आहे आज सरकारांचा बाहेर येण्याचा दिवस आहे. बघा ना, ते यायला हवं. या सगळ्या गडबडीमध्ये पूजेची तयारी आम्ही कशी काय केली ते आम्हाला ठाऊक. अहो पण आता कसं होणार? सगळं अनर्थ होईल. म्हणजे काय म्हणजे मागच्या वेळेला काय झालं माहिती आहे ना? एवढ्यात विसरलात राजाराम खोत? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो मागच्या वेळी व्यंकटेशानं सरकारांच्या बाहेर येण्याच्या दिवशी केलेला गोंधळ, मग काय झालं ते मी बाबल्याकडे जाऊन जरा बघून येतो. कसला विचार करतेस? कुठे बाहेर निघालीस? म्हणलं सारं गाव जिथं चाललंय
तिथं मी आभी जावं का? कुठं चाललंय हे सगळं गाव? घ्या, समद्या खबरी असतात तुमच्याकडं, पण हीच खबर बरी पोचली नाही. अव सरकार आज खोलीतनं बाहेर येत आहेत. हे आमच्या लक्षात असतं. तू कुठं चाललीयस हे कळलेलं नाही. झालं हो. परत तेच. अहो कुठं म्हणजे वाड्यावर चाललीये. मान हाय माझा. हा? मान आहे तुझा? वाड्यावरनं कोणी आलं होतं का तुला आमंत्रण द्यायला? का डोली घेऊन निघालंय तुला तिथे नेण्यासाठी? मान तसा मागून मिळणार नाही, तो हिचकावून घ्यावा लागणार. आणि तेच करायला चाललीये वाड्यावर. करा करा. मान मिळणार नाही, अपमान होईल तेव्हा कळेल. त्याची बी तयारी ठेवलीच आहे. पण तुम्हाला सांगते, एक दिस वाड्यावर नाही मला मानानं बोलवलं, मग बघा. त्याची गरज नाहीये. म्हणजे मी तशी खेळीच खेळतोय. त्या वाड्यावर तुला जायची काही गरज नाही. वाड्याचं सगळं वैभव तुझ्या पायाशी असं लोळण घेईल की नाही बघ. ते काम कर तू, ते गट्टापट्टा सगळा उतरव आणि इथेच थांब. जाऊ नकोस वाड्यावर. ऐक मी तुला सांगतो, तो वाडा यायला पाहिजे तुझ्या जवळ. कळते का? अहो पण मी काय म्हणतीये, वाडा यायला पाहिजे. निघा. उतरवायचं सगळं. निघा. मला एक कळत नाही, माझी बायको एरवी इतकं डोक्यानं काम करणारी, आज कसं काय तिचं डोकं चालत नाही? वाड्यावर निघा.